पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळास अभिवादन। गांधी कुटुंब नसतं तर देश 5 दशक पुढे असता। काँग्रेसनं देशाचं 5 दशक नुकसान केलंय। मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसून ओवेसी सारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा। राज ठाकरेंच्या मोदींकडे बेधडक मागण्या। तुम्ही संपत्तीचे वारसदार, आम्ही विचारांचे वारसदार। मतांसाठी लाचारी सुरू। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। इंडिया आघाडीच्या सभेपासून ठाकरेंनी हिंदू शब्द बोलणं सोडलं। बाळासाहेबांची गर्जना उद्धव ठाकरेंनी बंद केली। शिवाजी पार्कातील सभेतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे, तुम्हाला जे बोलायचे ते बोला। 4 तारखेला आम्ही तुम्हाला देणार जबरदस्त टोला। महायुतीच्या सभेत रामदास आठवलेंची तुफान फटकेबाजी। यंदा रेकॉर्ड ब्रेक मतदान करा। मुंबईत विक्रमी मतदान झालं पाहिजे। पंतप्रधान मोदींचं मुंबईकरांना आवाहन। 4 जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत। हुकुमशहाला गाडून टाका। उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन। गल्लोगल्ली फिरतायत, आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणलंय। मोठा भाई छोटा भाई कुठलाच भाई राहणार नाही। संजय राऊतांचा अमित शहा मोदींवर हल्लाबोल। पंतप्रधान मोदींची हुकुमशाहीकडे वाटचाल। विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा मोदींचा डाव। भिवंडीतील सभेत अरविंद केजरीवालांचा आरोप। मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप। कार्यालयातून पैसे वाटल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। शिवाजी पार्कवर महायुतीचं महाशक्ती प्रदर्शन। मोदींच्या उपस्थितीत मुंबईत महायुतीचं शक्ती प्रदर्शन। मोदींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीचं अभिवादन। मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला दिली भेट। हिंगोलीत पाण्यासाठी गावकऱ्यांचं उपोषण। केंद्र खुर्द गावात पाणी नसल्यानं उपोषण। सिंधुदुर्गात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सावळाव धरणाचं काम पाडले बंद। जोपर्यंत मोबदला नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा। सातारा कोरेगाव रस्त्यावर पाण्याची पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया। खेडमध्ये बागायतदारांना अवकाळी पावसाचा फटका। अवकाळी पावसाने केळी आणि पपई बागांचं केलं नुकसान। मुंबई कस्टमची मोठी कारवाई। मुंबई विमानतळावर कस्टमची 13 ते 16 मे दरम्यान कारवाई। अधिकाऱ्यांनी 27 प्रकरणांमध्ये केले 7 कोटी जप्त। नागपुरात बनावट तेल विक्री करणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीसह दुकानातील 2 कामगारांना अटक। अमरावतीत शेअर मार्केटमध्ये नफा दाखवून आशिष बोबडेंची फसवणूक। 31 लाखांचा नफा दाखवून फसवल्याचा आरोप। तमिळनाडूच्या तेनकाशीमधील धबधब्याला पूर। नागरिकांना धबधब्यात प्रवेश करण्यास मनाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।